एबीपी माझावर तुम्ही पाहत आहात ही मुंबई कुणाची। या मुंबापुरीमध्ये सर्वाधिक मराठी माणूस कुठे एकवटला असेल तर तो दादर आणि लगतच्या परिसरामध्ये। मतांच्या बेरजेचा हिशेब मांडला तर मुंबई पालिकेच्या राजकारणामध्ये दादर, माहीम आणि धारावी या परिसराचं मोठं महत्त्व आहे। हे तीनही विभाग जी उत्तर वॉर्डमध्ये येतात। स्वतःला राजकीय शिलेदार म्हणून घेणाऱ्यांनी या वॉर्डाचा कायापालट केलाय की फक्त आश्वासनांचं गाजर दाखवलंय? या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्यासाठी पाहूयात मुंबई कुणाची हा विशेष कार्यक्रम। मुंबईची समस्या सुटणार की नाही 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 मुंबईची समस्या सुटणार की नाही। ही मुंबई बदलायची हाय, ही मुंबई बदलायची हाय। कबुतरांची ही फडफड पाहून मी कुठे उभा आहे हे एव्हाना तुम्ही ओळखलं असेलच। हा आहे दादरचा कबूतरखाना। दादर मुंबईचं सांस्कृतिक आणि राजकीय केंद्र। न थांबता न थकता सतत धावणाऱ्या मुंबई नगरीचं जणू हे धडधडणारं हृदयच। आणि या हृदयाची धडधड नेमकी काय सांगते हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। दादर, माहीम आणि धारावी मुंबई महापालिकेच्या जी नॉर्थ वॉर्डचं महत्त्व सांगण्यासाठी या तीन परिसरांची नावं पुरेशी आहेत। मुंबईच्या राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक आणि धार्मिक घडामोडीचं केंद्रबिंदू असा जी नॉर्थ वॉर्डचा उल्लेख करणं चुकीचं ठरणार नाही। मात्र या जी नॉर्थचा फेरफटका मारल्यानंतर त्याला समस्यांच्या आगाराची उपमा देणंही तेवढंच समर्पक ठरेल। या ओळखीसोबतच दादरची आणखी एक ओळख आहे, ती म्हणजे जीवाची पर्वा न करता सैरा वैरा पळणारी ही गर्दी। आणि ही गर्दी या शहराचं हृदय आहे। काय म्हणणं आहे या हृदयाचं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात। मुंबई बदलायची हाय असा सरकारचा नारा आहे। जर मुंबईत बदल हवा तर मुंबईत बदल काय झाला पाहिजे? दादर स्टेशनमध्ये बदल काय झाला पाहिजे? दादर स्टेशनला हे रोड चांगले झाला पाहिजे, ब्रिज चांगला झाला पाहिजे, ही घाण आहे ती घाण नाही व्हायला पाहिजे, लोकांना चौकशाही चांगल्या पाहिजे असं लोकांचं म्हणणं आहे। मी इथे 12 वर्ष ह्या ब्रिजवरून जाते, ते फार गर्दी असते। त्या गर्दीसाठी काहीतरी इलाज तोडगा केला पाहिजेत। मी म्हणते समजतं की सगळे पोट भरण्यासाठी येतात, पण थोडंसं रात्री वगैरे लेडीजला फार प्रॉब्लेम होतो, धक्के वगैरे एवढे लागतात। हा पब्लिक ब्रिज असल्यामुळे ऑफिसला जायला यायला सुद्धा प्रॉब्लेम होतो। तर ह्या गर्दीसाठी काहीतरी इलाज करावा। 10 किलो कल शेवंती आली 10 रुपये किलो, चल 10 रुपये किलो। जनता समस्यांचा सूर आळवतेय, मात्र दादरचे मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे त्यांनी साकारलेल्या सेल्फी पॉइंटकडे बोट दाखवून विकास कामांचा दावा करतायत। सेल्फी पॉइंट जर तुम्ही बघितलं तर ती नुसती दादरची किंवा शिवाजी पार्कची नाही तर मुंबईची ओळख झालेली आहे। आणि ती संकल्पना आम्ही चालू केलेली आहे। नगरसेवक म्हणून माझी ती स्वतःची संकल्पना होती, मी ती परदेशातनं बघून आलेलो, त्याप्रमाणे आम्ही ती चालू केली आणि खूप चांगला रिस्पॉन्स लोकांचा त्याला मिळालेला आहे। दरम्यान महापालिका निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान नगरसेवकांना अचानक जाग आल्याचा विरोधकांचा आरोप आहे। कुठेही कामं झालेली नाहीयेत, फक्त एक मोठमोठे मुद्दे घ्यायचे, स्टंटबाजी करायची। आता हे रस्त्याचं जे मध्ये काय चालू केलेलं होतं नाटक, तुम्ही गेले 4 वर्ष काय बोलत नाही आणि 4-4.5 वर्ष झाली आणि शेवटचे 3 महिने तुम्ही बोलता। म्हणजे लोक काय म्हणजे ह्यांना लोक मूर्ख वाटत असतील तर लोक मूर्ख नाही आहेत, ह्यांची जागा ह्यांना लोक दाखवतील। आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी असं दूषण माथ्यावर घेऊन उभी असलेली ही धारावी गेल्या काही वर्षात मुंबईचा मुखडा बदलला। अपवाद फक्त धारावीचा। नगरसेवकापासून खासदारापर्यंत निवडणुकीपूर्वी धारावीच्या पुनर्विकासाचं सगळेच गाजर दाखवतात। इथला जो कॉर्पोरेटर आहे तो ह्याविषयी आपला अंग झटकण्याचं काम करतो। त्यांना जर विचारलं महानगरपालिकेची तुमची भूमिका सांगा तर ते बोलतात हा प्रश्न केंद्रातला आहे, मुख्यमंत्री याच्यामध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्व आहेत, मी एकदम छोटासा माणूस आहे, मी काही करू शकत नाही। मी 400 फुटातच मागितलेलं, पण आता काय डेव्हलप पाहिजे, घरामध्ये विकास पाहिजे। जवळजवळ 12 वर्ष आघाडी सरकारने खाल्ली, आता ही 2 वर्ष या सरकारने घेतलेली आहेत। आता या सरकारने थोडंसं मन हे केलेलं आहे की नाही 350 स्क्वेअर फुटाचा एरिया द्यायचा आणि त्या पद्धतीने धारावी डेव्हलप करायची।
दादर असो किंवा माहीम, जी नॉर्थ वॉर्डनं बॉम्बेची मुंबई होताना अतिशय जवळून पाहिलंय. समस्यांचं स्वरूप बदलत गेलं, मात्र समस्यातून मुक्ती काही मिळाली नाही. खाडीवरचं अतिक्रमण सहन करणाऱ्या माहीमला आता इमारतीच्या रिडेव्हलपमेंटच्या प्रश्नानं भेडसावलाय. पहिलं म्हणजे सिमेंटचं जंगल झालंय माहीम. विला टाईप घरं नामशेष होत चालली आहेत. वाड्या नष्ट झाल्यात. तर त्याचं जे नीट पुनर्विकास होणं गरजेचं आहे. प्लॅनिंग होऊन योग्य पद्धतीने फार टॉवर मोठे न करता आहेत त्या लोकांना पुनर्वसित करून मग नव्या लोकांना जागा देणं, या बेसिसवर झालं ना तर मला वाटतं ते खूप चांगलं होईल. दक्षिण मुंबईला उपनगरांशी जोडणारा जी नॉर्थ हा महत्त्वाचा विभाग हा जणू एक चुंबकाचा गोळाच आहे. मध्यवर्ती बाजारपेठ आणि पुनर्विकासाच्या सुवर्ण संधी यामुळे व्यापारी आणि व्यावसायिक मोठ्या प्रमाणात इथे आकर्षित होत आहेत. मात्र त्याच वेळेस इथला मूळ मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर लोटला जातो आहे. आणि यामुळेच आता स्वार्थाचं राजकारण बाजूला ठेवून ही मुंबई बदलायची आहे अशी आर्तहाक इथले नागरिक देत आहेत. कॅमेरा पर्सन अजित कदम आणि मनोज जयस्वालसोबत ऋत्विक भालेकर, ABP माझा, जी नॉर्थ, मुंबई.